हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आता इथे आपण हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत. तुम्ही कधी बनवलेली आहे का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर ही भाजी खूप छान लागते जर अशी बनवली तर. पहिले ती चांगली स्वच्छ झटकून घेतलेली आहे, त्याच्यानंतर ती कापून घेतली आणि मग पण ती पाण्यात धुतलेली नव्हती, कारण की जर ती पाण्यात धुतली तर तिचा खारटपणा सगळा निघून जातो आणि ती भाजी बेचव लागते. त्यामुळे आम्ही इथे भाजी धुतलेली नाही आहे आणि जर अशी केली ना तर खूप छान अशी चव येते त्याला. आणि दुसरीकडे इकडे मी पोळ्या पण करत होती, सोबतच भाजी आणि पोळ्या आम्ही बनवत होतो. जर अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर खूप छान भाजी लागते. त्याच्यात लसूण मिरच्या वगैरे टाकून खूप छान लागते ही भाजी. एकदा नक्कीच करून बघा जर अशी भाजी केलेली नसेल तर. आणि याच्यात थोडंसं पाणी वगैरे घालून आणि शेंगदाण्याचं कूट टाकून खूप छान भाजी लागते. अशी चवीला छान लागणारी ही भाजी आहे. तर बघा, ही मार्केटमध्ये भेटून जाते सहसा. खेड्यागावांमध्ये ही भाजी भेटते. त्याच्यानंतर इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तुम्ही थोडं मीठ कमीच करा, कारण की इथे थोडीशी भाजी खारट झालेली होती. मम्मीने जास्तच मीठ टाकून दिल्यामुळे ती भाजी थोडी खारट झाली होती. अशी चांगली परतून घेतली ना तर त्याच्यामध्ये नंतर पाणी टाकून आणि छान अशी ती वाफ येऊ द्यायची. त्याच्यानंतर थोडंसं इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चांगली जर शिजू दिली ना तर खूप छान अशी चवीला लागते ही भाजी. तुम्ही एकदा तरी नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघा, आणि ही गावाकडे जास्त मिळणारी भाजी आहे. इथे थोडंसं शेंगदाणा टाकलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा.